नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. पुणे पुस्तक महोत्सव 2025 चालू झालेला आहे. आम्ही स्वतः त्याला भेट देऊन आलेलो आहोत. काही पुस्तकं पण आम्ही खरेदी केलेली आहेत. शिवाय अनेक चांगले बुकमार्क्स पण तिथे उपलब्ध आहेत. हा काय आजच्या व्हिडिओचा विषय नाही, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे प्रदर्शन स्थळापर्यंत कसं पोहोचायचं. ट्रॅफिकमध्ये न अडकता, कुणालाही न विचारता थेट तुम्ही पिन पॉईंट प्रदर्शनस्थळी पोहोचू शकता. म्हणजे स्वतःच्या वाहनाने येणार असेल तर पार्किंगपर्यंत पोहोचू शकता आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पुण्याच्या बाहेरून जर येणार असला तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल, कारण तिथे बरेच वन वे आहेत आणि जर आपण गुगल मॅपला नुसतं फर्ग्युसन कॉलेज टाकलं तर खरी एंट्री तिथून नाहीच आहे. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वाहनांची एंट्री दुसऱ्याच गेटमधून आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही चालत या, पब्लिक ट्रान्सपोर्टने या, बाईक स्कूटर घेऊन या, कार घेऊन या किंवा ट्रक घेऊन या, तुम्ही अलगदपणे पार्किंगमध्ये आणि फेस्टिवलमध्ये पोहोचाल, ही माझी खात्री आहे. चला तर मग सुरू करूया. आणि मॅपवर आपण काय टाकलं पाहिजे म्हणजे बरोबर तुम्ही पार्किंग लॉटपर्यंत पोचाल, हे पण आज बघणार आहे. त्यासाठी मी खास लॅपटॉप घेऊन बसलेलो आहे. त्यासाठी 2 कॅटेगरी आपण बघूया. पहिली कॅटेगरी म्हणजे स्वतःच्या वाहनाने येणारे आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने येणारे, जे पुण्याच्या बाहेरून येणारे येऊ शकतात किंवा पुण्यामध्ये असणारे पण PMPL बसने येऊ शकतात किंवा कॅब, टॅक्सी, रिक्षाद्वारे पण येऊ शकतात काय. ही दुसरी कॅटेगरी. आता आपण पहिली कॅटेगरी बघूया, जी स्वतःच्या वाहनाने येणार आहेत. मॅपवर बघूया चला. त्यासाठी आपण टाकलं फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन कॉलेज असं टाकलं तर हे असं दाखवतं. त्याद्वारे डायरेक्शन आपण सेट करू शकतो. म्हणजे कसं आहे बघा, हा एरिया आहे तो डेक्कन आहे, हे फर्ग्युसन कॉलेज, हा FC रोड आहे पूर्ण, हे शिवाजीनगर आहे. म्हणजे जर झूम आउट करून दाखवलं तर हे स्वारगेटवरून आपण या टिळक रोडवरून येतो, FC रोड असा लागतो आणि हा कोथरूडवरून कर्वे रोड आलेला आहे. तर हे असं आहेत. तर आपण कुठं जायचं आहे, हे फर्ग्युसन कॉलेज आहे. तर फर्ग्युसन कॉलेज म्हणून आपण लोकेशन टाकताना सिलेक्ट करायचं नाही आहे. त्याऐवजी आपण काय करायचं आहे, फर्ग्युसन कॉलेज 3rd गेट रोड असं टाकायचं आहे. हे बघा, फर्ग्युसन कॉलेज 3rd गेट रोड शिवाजीनगर असं येते, ते टाकायचं. म्हणजे काय बघा, लोकेशन शिफ्ट झालं इथं. इथून खरी एंट्री आहे. त्याला संत तुकाराम महाराज मंदिर आहे इथं छोटं, त्याच्या अपोजिट साईडला एंट्री आहे. कारण कसं आहे, हा पूर्ण रोड वन वे आहे. एकूण फर्ग्युसन कॉलेजला किती एंट्रन्स आहेत, हे पहिली एंट्रन्स इथून आहे, BMCC रोड. त्याबद्दल मला काही माहिती नाही. तिथं फक्त 2 व्हीलरसाठीच लिमिटेड स्पेस असणार किंवा हे BMCC कॉलेज आहे, त्यांनी जर काही जागा उपलब्ध करून दिली असली तर त्याबद्दल काय माहीत नाही. जिथं आम्ही जाऊन आलेला आहे शुअर शॉट, तिथं आम्ही पार्किंग केलं, तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. हे गेट नंबर 1 आहे, ते इग्नोर करा. हे 2 नंबरचं गेट आहे इथे, हा FC रोड येतो आहे. हे 2 नंबरचं गेट आहे इथे, जे मेन गेट आहे ते, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रमोशनमध्ये बघितलं असेल तुम्ही. पण इथे कुठल्याही गाडीला एंट्रन्स मिळत नाही. चालत येणाऱ्यांसाठी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने येणाऱ्यांसाठीच हे गेट आहे. तर खरी एंट्री इथून आहे. हे फर्ग्युसन कॉलेज 3rd गेट आहे, इथून एंट्री आहे. कारण हा पूर्ण वन वे रस्ता आहे. ह्याला संत तुकाराम महाराज पादुका मंदिर आहे इथे छोटं, त्याच नावाने हा चौक ओळखला जातो. त्याच्याच लेफ्ट साईडला आत जायचं आहे आपल्याला. तर हे फर्ग्युसन कॉलेजची एंट्री आहे इथून पार्किंगसाठीची. प्रदर्शन कुठं आहे, तर प्रदर्शन इथं आहे. असं पूर्ण एवढ्या भागामध्ये प्रदर्शन आहे. म्हणजे एवढ्या भागात प्रदर्शन आहे आणि इकडं चिल्ड्रन्स एरिया, खाणेपिणे, ते सगळे या साईडला आहे. त्यामुळे एंट्री एकूण 4 आहेत फर्ग्युसन कॉलेजला. 1 इथं, 2 नंबर गेट इथं, 3 नंबर गेट इथं आणि 4 नंबर गेट इथं आहे. 4 नंबर गेट आहे ते फक्त एक्झिटसाठी राखीव आहे. जर तुम्ही सकाळी आला, गर्दी नसेल तर गेट नंबर 4वर पण येऊ शकता. ते येण्यासाठी तुम्ही काय टाकायचं, हे बघा, फर्ग्युसन कॉलेज मीडिया सेंटर. गेट नंबर 4ने येणार असेल तर हे तुम्ही मॅपला टाकू शकता, फर्ग्युसन कॉलेज मीडिया सेंटर. त्यानं तुम्ही येऊ शकता. पण शक्यतो सगळी संध्याकाळचे दुपारनंतरच येतात किंवा ट्रॅफिक झालं तर ते इथून एंट्री बंद करतात. त्यामुळे खरी एंट्री ही फर्ग्युसन कॉलेज 3rd गेटमधूनच आहे. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेज 3rd गेट विसरायचं नाही टाकताना. नुसतं जर फर्ग्युसन कॉलेज टाकलं तर तुम्ही चुकू शकता, कारण बऱ्याच ठिकाणी एकतर इथून एंट्री दाखवते जी गेट नंबर 1 आहे किंवा इथून एंट्री दाखवते जे मेन गेट आहे, त्याला गेट नंबर 2 असं म्हणतात. जर स्वतःच्या वाहनाने येणार नसाल, बसने किंवा चालत, कॅबने, टॅक्सीने येणार असाल तर हे 2 नंबर गेटला तुम्ही उतरू शकता. मेन गेट आहे
त्यातून थेट चालत एंट्री होते. आणि जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येणार असाल, हे टाकलं तरच तुम्ही लोकेशनवर व्यवस्थित पोचणार आहे. आणि जर हे असं आत जाऊन असं आत जायचं, परत राईट घेऊन असं पूर्ण इथं जाऊन असं इथं पार्किंग लॉट आहे, स्पेस पूर्ण पार्किंग स्पेस आहे. जेवढं तुम्ही आत जाल तेवढं चांगलंच आहे, कारण जे एक्झिट आहे, जे गेट नंबर 4 आहे ते इथं आहे. हे झालं स्वतःची गाडी घेऊन येणाऱ्यांसाठी. जर समजा हे पार्किंग फुल झालं असलं तर इथंच 2 नंबर गेट समोर पण एक तर पार्किंग आहे, एक PMC पार्किंग. तर 2 नंबर म्हणजे मेन गेट समोरच इथं पार्किंग लॉट आहे PMCचा. ते मोफत आहे की नाही माहीत नाही, पण प्रदर्शनस्थळी तर मोफतच आहे. पण त्यासाठी तुम्हाला असं फिरून आतून यावं लागतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे झालं खाजगी वाहनं घेऊन येणाऱ्यांसाठी. आणि जे पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार आहेत किंवा कॅब टॅक्सीने येणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे. जे कॅब टॅक्सीने येणार आहेत त्यांनी थेट फर्ग्युसन कॉलेज टाकलं तर चालतील. इथंच आणून सोडते, इथं म्हणजे जरा पुढच्या स्टॉपला सोडते, कारण इथं T सेक्शन आहे, इथं सिग्नल आहे. त्यामुळे गेटसमोर कोणाला थांबवून देत नाहीत वाहनं. थोडं पुढं जाऊन आपण मागून जाऊ शकतो मेन गेटमधून आत. जे बसने येणार आहेत PMTनं त्यांनी 2 स्टॉप लक्षात ठेवायचे. FC रोडवरून तुमची बस गेली तर FC कॉलेजचा स्टॉप आहे इथं, तिथं उतरून थेट तुम्ही जाऊ शकता. आणि जर FC रोडवरून जाणार नसेल, जर इकडून आपण युनिव्हर्सिटीकडे जाणार असेल, युनिव्हर्सिटी रोड, बाणेर रोड, NDA पाषाण रोड, हे 3 रोड फुटतात इथून, तर तुम्हाला इथं गणेश खिंड स्टॉपला उतरावं लागेल. गणेश खिंड रोड LIC बिल्डिंग हा एक स्टॉप आहे, किंवा इथून समोरचा हा एक स्टॉप आहे. हा कुठला आहे, मसोबा गेट स्टॉप आहे. इथून तुम्हाला उतरून चालत यावं लागेल किंवा रिक्षा करावी लागेल. इथून साधारण 2 किलोमीटरपर्यंत पडतं हे झालं उत्तरेकडे जाणाऱ्यांसाठी. आणि ज्यांना कोथरूड बस मिळते डेक्कनवरून जाणारी, त्यांनी इथं डेक्कनचा इथं स्टॉप आहे, डेक्कन स्टॉपच म्हणतात त्याला. आणि तिथून चालत 2 किलोमीटरवर आपण फर्ग्युसन कॉलेजमध्ये येऊ शकतो. बऱ्याच वेळी काय झालेलं असतं, ट्रॅफिक जाम झालेलं असतं. त्यावेळी काय करू शकतो आपण, न स्टॉपवरून आपण लॉ कॉलेज रोड आहे हा, किंवा हा SB रोड आहे, सेनापती बापट रोड, तिथं येऊन या सर्कलमधून BMCC रोडनं असं इकडे येऊ शकतो. आणि तिथं BMCचं समजा पार्किंग दिलं असेल तर तिथंच पार्क करू शकतो. किंवा या BMCC रोडनं थेट पुढे येऊन FC रोडला मिळून परत या गेट नंबर 3ला येऊ शकतो, जे आपण टाकलं होतं. म्हणजे आपल्याला परत तेच टाकायचं आहे, म्हणजे परत आपल्याला फर्ग्युसन कॉलेज 3rd गेट रोज टाकायचं आहे. तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ते. हे झालं लोकेशनच्या संबंधित. आणि दुसरं म्हणजे ती प्रदर्शन तर मोठंच आहेच, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. खाण्याची व्यवस्था, कारण इथं आल्यावर आपण 3 तास तर आपले जातातच निघून आणि भूक लागते. पण खाण्याच्या बाबतीत काय प्रॉब्लेम होतो, ते एकाच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यामुळे काय होतं, स्टॉल तर भरपूर आहेत खाण्याची, पण त्याचं बिलिंग म्हणजे कुपन मिळतं ते 1 किंवा 2च ठिकाणी आहेत काउंटर आहे, आणि त्याला भली मोठी रांग लागलेली असते. खाण्याचे स्टॉल तसे भरपूर आहेत, पण ते एकाच कंपनीच्या अंडर आहेत. त्यामुळे जे कुपन आपल्याला घ्यावं लागतं ते एकाच ठिकाणी 2च लाईन असतात, तिथूनच लाईनमध्ये लागूनच आपल्याला घ्यावं लागतं. मग ज्या त्या काउंटरवर जाऊन कुपन देऊन आपण ते घेऊ शकतो. पण लाईनच एवढ्या मोठ्या असतात की अर्धा किंवा 1 तास आपल्याला लाईनमध्येच लागतो. भूक तर लागलेली असते फिरून, आणि बाहेर जावं म्हटलं तर पूर्णच बाहेर पडावं लागतं. परत आत येणं म्हणजे ते एक डोकेदुखीच ठरते, एवढ्या लांब कसं जायचं. त्यामुळे जर तुम्ही प्रदर्शनाला जाणार असाल तर स्वतःबरोबर काहीतरी घेऊन जा खायला. पाण्याची बाटली पण बरोबर ठेवा, कारण तिथं मिळेलच याची काही गॅरंटी नाही आहे. हे पहिल्या 2 दिवसातलं चित्र होतं. काय बदलले असेल ते किंवा काउंटर्स वाढवले असतील बिलिंगचे तर ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतरांना पण समजेल. तर अशाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन आला की परत इथे येऊन कमेंट करा की आमच्या व्हिडिओचा काहीतरी तुम्हाला फायदा झाला म्हणून. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कुठली पुस्तकं आम्ही घेतली, तसेच हे प्रदर्शन का विशेष आहे, का एवढे लोक तिथे येतात. पूर्ण देशभरातूनच पब्लिकेशन्स येतात, पण वाचक पण एवढ्या संख्येनं काय येतात तिथं, नुसतंच मोठा हे पण काय उद्देश नाही आहे त्याचा. ते काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. जय हिंद, वंदे मातरम.